नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल. सावळ्याची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवले गेलं आहे की ते सावळी बाबुळवाडीमध्ये सरपंचापाशी आलेली असते आणि तिथे आल्यानंतर ती तुळशीची पूजा करत असते. तोपर्यंत सरपंचाची बायको तिथे येते. म्हणते, सावळी काही काळजी करू नको, सारंग साहेब लवकरात लवकर तुझ्यापाशी येतील. सावळी म्हणते, हो मला माहिती आहे, माझे सारंग सर असे काही माझ्याबरोबर करणार नाहीत. असं म्हणत असताना तोपर्यंत तिथे येतो वकील. वकील म्हणतो की सावळी मेंढळे कोण आहे? तोपर्यंत सावळी म्हणते, मी आहे. काय झालं? तुम्ही इथे कसे काय? सारंग सर नाहीत का आले? तोपर्यंत वकील पटकन त्याच्या हातामधले जे काही नोटीस असतात तो देतो. सावळी ते हातामध्ये घेते, वाचते, म्हणते, नाही हे सगळं काही खोटं आहे, सारंग सर माझ्याबरोबर असं काही करणारच नाही. तोपर्यंत सरपंच विचारतात की सावळी बाळा, काय झालं नक्की, मला सांगशील का नाही? सावळी म्हणते की सारंग सरांनी मला डिवोर्स दिला आहे. तोपर्यंत सरपंच म्हणतात, सारंग साहेब असं काही करणारच नाहीत, मला माहिती आहे ना ते कसे आहेत ते. सावळी म्हणते, मी त्यांच्याबरोबर जोपर्यंत समोरासमोर बोलत नाही ना तोपर्यंत मी ह्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही आणि ह्या पेपरवरतीही सह्या करणार नाहीत. वकील म्हणतो, हो ठीक आहे, तुम्ही जोपर्यंत समोरासमोर बोलत नाही ना तोपर्यंत निर्णय तुम्ही काही करू नका, मी आता जातो इथून. सावळी म्हणते, सरपंच काका, मी सारंग सरांना भेटायसाठी जात आहे, तुम्ही कोणालाही सांगू नका, मी इथे होते आणि मी आई होणार आहे. तोपर्यंत सरपंच म्हणतात, नाही तुम्ही काही काळजी करू नका, ही बातमी आपले बाबुळवाडीच्या बाहेर अजिबात काही जाणार नाही. तोपर्यंत सावळी ती हातातली फाईल घेऊन ती निघणार. तोपर्यंत तिला रिक्षा वगैरे काहीसुद्धा साधन भेटत नाही. तोपर्यंत गावच्या वेशीवरती येते आणि जे राजकुमारच्या गुंडांची गाडी असते त्यांनाच म्हणते की मला तुम्ही जरा सोडाल का, ज्या जागेवरती जायचं तिथे. गुंड हो म्हणतात आणि सावळीला गाडीमध्ये सावळी गाडीमध्ये जाऊन बसते. गाडीमध्ये जाऊन बसल्यानंतर ते पटकन दरवाजा लावतात. तिचे हातपाय तोंड वगैरे बांधतात. सावळी खूप हातपाय आपटण्याचा, जोरात ओरडण्याचा प्रयत्न करतात, पण ते गुंडे अखेरकार त्या गावातून निसटून जातात. सावळी तिथून गेल्यानंतर तिला एकदा घनदाट जंगलामध्ये घेऊन जातात. हातपाय वगैरे बांधलेले असते ते. आणि सावळी म्हणते, तुम्हाला इथे कोणी पाठवलं आहे? तोपर्यंत ते गुंड म्हणतात की अगं, तुझी तलाश तर आम्ही किती दिवस झालं करत होतो, पण शेवटी म्हणतात ना, मासा गळ्याला स्वतःहून लागला आहे. सावळी म्हणते, हे सगळं करण्यास तुम्हाला कुणी सांगितलं आहे? अगं, कुणी सांगितलं आहे म्हणजे तुझ्याच घरातल्या एकदम थोरा मोठ्या माणसांना सांगितलं आहे आणि शेवटी तुझ्या सारंग सरांवरती, तुझ्या परिवारावरती, घरातल्यांच्या माणसांवरती सगळं काही माझी नजर आहे. आणि त्या गुंडाने जो काही व्हिडिओ राजकुमारने पाठवलेला असतो तो पाहतो आणि सावळीला त्याच्यामध्ये सारंग सर आणि तिलोत्मा दिसते. सावळीचा खूप मोठा गैरसमज होतो की मला आत्तापर्यंत किडनॅप करण्याचा, मारण्याचा प्रयत्न म्हणजे तिलोत्मा मॅडमचा आहे. सावळी विचार करत असते की तिलोत्मा मॅडम एवढ्या खालच्या थराला जातील, मला अजिबात काही वाटलं नव्हतं. तिच्या डोक्यामध्ये खूप विचित्र असं काहीतरी चाललेलं असतं. गुंडांची नजर ती चुकवून खालची माती उचलते आणि त्या गुंडांच्या डोळ्यामध्ये फेकते, तिथून पळ काढते. जीवांचा आकांत घेऊन तिथून पळ काढते. तोपर्यंत ती एका हॉस्पिटलच्या बाहेर उभा राहते, म्हणते की विठुराया, खरंच माझ्या बाळाला जन्म देण्यासाठी ही योग्य ठिकाण आहे. शेवटी सावळी त्या हॉस्पिटलमध्ये जाते. गुंड पटकन इथे राजकुमारला फोन करतात, म्हणतात की ती पोरगी खूप चालाक निघाली आणि इथून ती पळून गेली आहे. तोपर्यंत सावळी त्या हॉस्पिटलमध्ये जाते आणि 8 वर्ष 8 महिन्याचा असा काही कालावधी दाखवला गेला असतो. सावळी 8 महिन्याचं प्रेग्नेंट असते. तिलोत्माने सगळी काही घरातली जबाबदारी घेतलेली असते. सगळ्यांना प्रसाद वगैरे देते आणि तोपर्यंत इथे नीलने तरी एका प्रकारची पुतळ्या टाईपमध्ये समाधी घेतलेली असते. माळा वगैरे घालून एकदम गप्प बसलेला असतो. चंद्रकांत पेपर वाचत असतो. इथे अमृताची अवस्था तशीच असते आणि ह्या राजकुमार हा सगळी काही घरातली जबाबदारी बघत असतो. राजकुमारपाशी तिलोत्मा येते, म्हणते, काय रे ते राजकुमार, तू जरा ना बघ ना, सारंग रात्रीपासून घरी काही आलेलं नाहीये. राजकुमार म्हणतो, आई मी बघितलं असतं ग, पण मला जरा ऑफिसमधली कामं येतील, विथ मला गॅरेजमध्ये सुद्धा जायचं आहे, जमलं तर मी बघीनच. तोपर्यंत चंद्रकांत उठतो, म्हणतो की अरे जमलं तरी काय करतोय, अरे तुझा भाव आहे म्हणल्यानंतर ना तुला बघितलंच पाहिजे ना. तो पण राजकुमार जरा त्या चंद्रकांतकडे रागाने पाहतो. तो खोटं त्याच्या राजकुमार त्या माणसांना सांगतो की माझा भाऊ घरी काही आलेला नाहीये, त्याला तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करा.
थोडंफार इकडे तिकडे बोलल्यानंतर राजकुमार म्हणतो, आई सध्या आता माझ्यावरती खूप जिम्मेदारी पडली आहे आणि मला ऑफिसमधलं काम करून गॅरेजमधलंही पाहावं लागतं. तोपर्यंत चंद्रकांत म्हणतो की आज नाही उद्या सारंग सगळं काही सांभाळलंच ना आणि तो जबाबदारी स्वीकारच. तोपर्यंत राजकुमार म्हणतो की जर सारंगने जर त्याची जबाबदारी घेतली नाही तर काय करायचं. चंद्रकांत म्हणतात की कोणीही काही जरी नाही घेतलं तरी शेवटी आम्ही दोघेजणी खंबीर आहोत. आतापर्यंत आम्हीच केलं आहे म्हटल्यानंतर इथून पुढे सुद्धा आम्हीच करू. राजकुमारला खूप राग येतो. चंद्रकांत तिलोत्तमा रूममध्ये निघून जातात. राजकुमार म्हणतो की ह्या म्हाताऱ्याचं काहीतरी गेम वाजवला पाहिजे, नाहीतर हा म्हातारा आईचे कान जर हिने भरले ना तर काही खरं नाही. जे माझ्या आत्ताशी हातापायाशी आलेले आहे ना, ही सगळी संपत्ती, हे ऐश्वर्य, हे सुख, ते मला कधीही भेटणार नाही. तो सारंग जर ह्या घरामध्ये आला तर लवकरात लवकर मला काहीतरी केलंच पाहिजे. तोपर्यंत ज्या हॉस्पिटलमध्ये आपली सावळी असते त्याच हॉस्पिटलमध्ये तिला कामही भेटलेलं असतं. तोपर्यंत इकडे सोहम आणि ताराला खूप मोठी फिल्म भेटलेली असते आणि त्याच्यामध्ये ती खूप नाव कमवते. सगळी मीडियावाले घरी आलेले असतात आणि ताराला जास्त सगळेजणी प्रश्न जास्त तिला व्हॅल्यू देत असतात. सोहमला कोणीही विचारत नसतं. तारा म्हणते माझ्या स्वप्नांची मी सगळं काही पूर्ण केलं आहे, सगळं ह्याच्यामध्ये माझाच हात आहे. त्यामुळं सोहमला खूप राग येतो, तिथून तो निघून जातो. इथे सावळी त्या हॉस्पिटलमध्ये असताना ते गुंड राजकुमारचे आलेले असतात आणि त्या गुंडाने सावळीला पाहिलेलं असतं. राजकुमारला फोन करून सांगतात की सावळीला मी इथं पाहिलं आहे आणि तिच्या पोटामध्ये बाळ आहे, लवकरात लवकर ती आईसुद्धा होणार आहे. आणि त्याच वेळेस सावळीच्या पोटामध्ये कळा चालू होतात. सावळी 2 गोंडस मुलांना जन्म देते आणि ते गुंड राजकुमार फोन करून सांगतात की सावळीची डिलिव्हरी झाली आहे, तिने छान अशा 2 गोंडस मुलांना जन्म दिला आहे. राजकुमार म्हणतो की मी नीट सांगतोय ती ऐक, ती जो 2 मुलं आहेत ना तीच माझी विनाश बनणार आहेत असं काही सांगितलं आहे. त्या 2 मुलांना अजिबात काही जिवंत ठेवायचं नाही. म्हणून येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की राजकुमारचे गुंड सावळीच्या बाळांना पळवून घेऊन जातात, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतात. पण विठुरायाच्या भक्तीने आणि ते सगळं काही श्रद्धेने सारंग समोर येतून ते एका बाळाला वाचवतो आणि स्वतः बरोबर तो घेऊन जातो घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागले आहेत, त्यालाही तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय सगळ्यांना.